आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शाह. माझ्या ELM जे गेली 6-7 वर्ष माझ्या ELM आणि इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठीत ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, त्याच्या अंतर्गत मी अनेकविध विषयांवर माहिती देत असतो. गुंतवणूकदारांच्या मनातील गैरसमज दूर करून त्यांना समभाग गुंतवणुकीकडे येण्यासाठी परावृत्त करत असतो. त्यापैकी आजचा माझा व्लॉग क्रमांक आहे 246 आणि आज तारीख आहे 28 जुलै 2026. आजचा विषय काय आहे, मी पुढे सगळं बोलणारच आहे. कॅन वी बाय शेअर्स ड्युरिंग वॉर? मराठीत, युद्धकालीन दिवसात समभाग घ्यावा का? माझं प्रामाणिक मत आहे, कारण गेले 38, 39, 40 वर्ष मी स्वतःच्या डोक्याने समभाग गुंतवणूक करतो. स्वतःच्या डोक्याने का म्हटलं, कारण दुसऱ्या कोणालाही मी असं दयेचा अर्ज करत नाही की मला समभाग सांगा, मला हे सांगा, किती दिवस ठेवायचे सांगा, किती टाकायचे सांगा. स्वतः सगळा विचार करून, सगळा अभ्यास करून करतो. त्याच्यावरून मला एक कळलं, कुठलाही दिवस ज्या दिवशी समभाग मंडई चालू असते, आता मराठी अनेकांना कळणार नाही, ज्या दिवशी शेअर मार्केट चालू असतं त्या दिवशी योग्य समभाग तुम्ही विकत घेऊ शकता. आता हे तुम्ही म्हणणार, कारण अनेक ट्रोलर्स तर मला म्हाताऱ्या खूप बडबड करतो, तू समभागांचं नाव तर सांगत नाही, कुठला घ्यावा सांगत नाही, मग तुझं काय ऐकावं. माझी अशा लोकांना प्रामाणिक इच्छा आहे, तुम्हाला काहीही शिकायचं नाहीये, तुम्ही स्वतःला अतिशय मोठे समजता, राकेश भाई समजता. मी तुमच्या समोर अतिसामान्य माणूस आहे. आता आजच्या विषयाला सरून मी तुम्हाला माझ्या स्वतःची जे काही आत्ता गेले 1-2-3 महिन्यात समभाग घेतले, कारण 28 फेब्रुवारी 2026 पासून जे युद्ध सुरू झालंय अमेरिका, इराण, इस्रायल, ते अजूनही चालू आहे. म्हणजे आज 28 जुलै युद्ध चालू आहे. फक्त मध्ये म्हणजे ते कंटाळले, डोनाल्ड ट्रम्प, किंवा त्यांचा दारुगोळा संपला, किंवा काय झालं, नुकसान जास्त झालं, त्यांचे अनेक सैनिक जखमी झाले वगैरे, तर ते मध्ये मध्ये युद्धविराम घेत असतात. तर त्याला असं नाही म्हणत की युद्ध संपलं. आता मी जे आत्ता नुकतंच जे केलं, कारण काय, मी अक्षरशः दररोज माझा संध्याकाळी अथवा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास सुरू असतो. आता हे जे 2 समभाग आहेत ते तर मी माझ्या गावी, म्हणजे माझ्या जन्म ठिकाणाहून आमच्या कौटुंबिक कार्यक्रम संपवून येताना वंदे भारतमध्ये मला मिळाले आणि त्याच दिवशीपासून मी सुरू केलेले घ्यायला. त्यातला समभाग क्रमांक 1 अंदाजे 56 ते 58 दिवसात, म्हणजे आजचा भाव धरून 68.23% वाढलाय. फक्त 56 ते 58 दिवसात. पुन्हा सांगतो, गेल्या 56 ते 58 वर्किंग डेज मध्ये, म्हणजे ज्या दिवशी समभाग मंडई चालू होती त्या दिवसात 68.23% वाढला. त्याच दिवशी अजून एक मी समभाग घेतला होता, तो 27.58% वाढला. म्हणजे पुन्हा सांगतो, 56 ते 58 दिवसात दुसरा समभाग 27.58% वाढला. आता हा तिसरा समभाग गेले 14 ते 16 दिवसांपूर्वीच घेतला होता, तो 14.33% वाढलाय. त्याच्यानंतर
5वा समभाग, फक्त आज आहे मंगळवार, मी शनिवारी रात्री मला कळाला, शोधला गेला आणि मी ठरवलं सोमवारपासून घ्यायचा. 2 दिवसात 5.37% वाढलाय. आता तुम्ही म्हणाल हा माणूस अतिशय खोटारडा आहे, फक्त वाढलेले सांगतो, वाढलेले सांगतो, वाढलेले सांगतो. ठीक आहे ना, उतरलेले पण सांगतो. 5वा समभाग 20 का 22 दिवसांपूर्वी घेतलेला नाही, हा उतरला नाहीये. हा याने फक्त 3.5% दिलाय, पण मला ती आस्थापना काय आहे हे माहिती आहे, त्याचं भवितव्य काय आहे हे माहिती आहे, त्यांची उत्पादनं कोणत्या क्षेत्रात आहे हे माहिती आहे. त्याच्यामुळे मला दुःख नाही आहे, कारण जेव्हा त्याचा Q1चा जेव्हा रिझल्ट बाहेर पडेल आणि अजून Q2 बाकी आहे, Q3 बाकी आहे, Q4, हळूहळू मग तो असा वाढेल, म्हणजे आपणास खोटं वाटेल की वर जे काही समभाग काही सांगितलेत ते अक्षरशः 5%, 10% अप्पर सर्किटला गेले, काही दिवस गेलेत. म्हणजे हातातले पटकन, म्हणजे एखादा 100 रुपयाला असेल तर तो अचानक 110 होतो, आपल्याला मिळत पण नाही. तर ती परिस्थिती येऊ नये म्हणून मी ते आत्ताच घेतलेले आहेत. ठीक आहे ना, 3.5% वाढले मला, आणि मी रोज पाहत नाही अरे मला 1% कमी झाला, 80 पैसे कमी, अजिबात पाहत नाहीत. कारण मुख्य म्हणजे मी रुदाली सारखा रडक्या नाहीये. माझ्याकडे फेथ आहे, माझ्याकडे पेशन्स आहे, माझ्याकडे कन्व्हिक्शन आहे. याचे मराठी शब्द कृपया आपण गुगलला विचारा, भाषांतर करून पहा. त्याच्यानंतर 6वा समभाग मी अंदाजे 14 ते 16 दिवसांपूर्वी घेतलाय आणि आजच्या दिवशी तो 4.96% खाली आहे. काही फरक पडत नाही. तो अशा क्षेत्रामध्ये आहे, औद्योगिक क्षेत्रात, की जिथे भारताची अतिशय चांगली घोडदौड सुरू आहे. आता हे झालं, म्हणजे तुम्हाला खोटं वाटतं ना, आता हे मी युद्ध काळातच घेतलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा, मी ते BTST डे ट्रेडिंग आज उद्या घेऊन उद्या विकणं, परवा घेऊन तेरवा विकणं, एक आठवड्यात विकणं, महिन्यात वेगळं, स्विंग ट्रेडिंग, हे ट्रेडिंग, ते ट्रेडिंग, ऑप्शन्स फ्युचर वगैरे करत नाही. मी आपला शांत प्रवृत्तीचा लॉंग टर्म अथवा मिड टर्म, आणि आता ठरवले जमलं तर शॉर्ट टर्म. जर मला एखादा 60%, 70% देत असेल तर थोडे विकून शॉर्ट टर्ममध्ये मी मोकळा येऊ शकतो ना. कारण मला रोटेशनसाठी पैसा पाहिजे, कारण मला गुंतवणुकीसाठी पैसा पाहिजे, तो मी रोटेशन करत असतो. आता अजून एक तुम्ही विचाराल, हे एवढे सगळे पैसे तुम्ही आणता कुठून? मी गेले 40 वर्षात जे काही समभाग घेतलेत ते रिशफल केलेत, लॉस बुकिंग केलेत, प्रॉफिट बुकिंग केलेत. माझ्याकडे 2019 साली अंदाजे 169 आस्थापनांचे समभाग होते. ते आता 55 ते 60च झालेले आहेत. म्हणजे मी अनेक विकले, त्याच्यातून चांगले वाढणारे घेतले. हे आता माझं, हे मी खूप छान गोष्ट शिकलेलो आहे त्याच्यामुळे. आणि मला दर महिन्याला मला स्वखर्चाला अगदी चांगले पैसे मिळतात. आता पुढचं, अनेक जण काय मला सांगतात, मला दूरध्वनी करतात, अहो तुम्ही फक्त सांगता समभागाचं नाव नाही सांगत, तुम्ही निवडलेला समभाग सांगा ना, कारण आम्हाला मदत होईल, म्हणजे मग आम्ही लगेच पुढचा अभ्यास सुरू करू. हे म्हणजे असं झालं ना, उद्या आहे माझी मुंबई विद्यापीठाची परीक्षा, BEची. मला आज वर्तमान मिळते, ते द्या ना, ती प्रश्नपत्रिका द्या ना. काय तुम्हाला द्यायला जात आहे? तुम्ही शोधली ना, तुम्हीच काढली ना, मग बघा मी कसे गुण मिळवतो. याला काय अर्थ आहे का हो? पण तुम्ही प्रत्येक जण स्वतःला अति म्हणजे अगदी ह्यांना लाजवेल अशा, आपले राकेश भाई
किंवा वगैरे एवढं तुमच्याकडे ज्ञान असतं, मग मला का विचारता? मी माझा माझा अभ्यास करतोय ना. मी कधीच कोणाला विचारलं नाही तुमच्याकडे कुठला आहे तो, तुम्ही कुठला शोधला सांगा म्हणजे मग मी करतो. हे म्हणजे असं झालं, क्रिकेटचा सामना खेळायला जाण्यापूर्वी लगे मग दुसऱ्या संघाचा आपल्या संघाला भारतीय संघाला, हे तू उद्या काय काय कसं कसे डावपेच टाकणार आहे जरा सांग, कोणाकोणाला खेळवणार आहे सांग, पहिली फलंदाजी घेणार आहे का गोलंदाजी घेणार आहे? मग कसलं आणि मग हे लोक असे लोक म्हणजे ज्यांना आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका फोडतात, विकत घेतात आणि मग 35 गुण मिळवतात आणि स्वतःला मी झुंझुनवाला पेक्षाही केवढा हुशार. मी नाही, मी दीर्घकालीन गुंतवणूकदार आहे. तेव्हा असले प्रश्न मला नका विचारू. एकतर मी सेबी रजिस्टर्ड नाही, मी कोणालाही काहीही सल्ला देऊ शकत नाही. आणि पूर्वी मी व्यवस्थित माझ्या व्हॉट्सअपला सगळी माहिती, फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं सगळं टाकून पाहिलं. कोणालाही त्याच्यात रस नाहीये. आता अजून एक गोष्ट मी बघितली, जी तरुण पिढी आली किंवा जे कोणी 2000, 5000, 10,000 देऊन कोणाकडे तरी ज्याला इंग्रजीत सँडविच कोर्स म्हणतात, आणि त्या कोर्सचं काय नाव आहे? फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, ऑप्शन्स, फ्युचर, एव्हरीथिंग अंडर वन रूफ, जस्ट इन 5,000, 10,000. फक्त 30 दिवसात शिका. दिवसाचे काय 40 मिनटं 50 मिनटं शिकतात. येऊन 2, 4, 5 लाख घालतात. 1 महिन्याने कळतं ते 2, 4, 5चे राहिले आता 2 लाख. आणि नंतर उत्तरं काय देतात? अरे आम्हाला जे शिकवलेलं त्याचप्रमाणे आम्ही केलं. पण उद्या आचरेकर सरांकडे माझा मुलगा गेला, मला शिकवा 1 महिन्यात सचिन तेंडुलकरला, नाही त्याच्यापेक्षा मी जास्त शतकं मारली तर माझं नाव आहे. कसं शक्य आहे? 30 दिवसात तुम्ही सगळं शिकणार. BTST, डे ट्रेडिंग, ऑप्शन्स, फ्युचर्स, स्विंग ट्रेडिंग. आणि हे लोकच नंतर काय कुठे आढळतात माहिती आहे का? कुठे चालला? नाही मी बँकेत FD ठेवली आहे ना 5 लाखाची. अरे काय झालं तुझं शेअर्स? भरपूर मी लुटलो गेलो. 1 महिन्यात शिकला सगळं जे मी 30-40 वर्षात शिकलोय, आणि रोज शिकतो. आणि असे लोक माझ्यासारख्या लोकांशी वादविवाद खूप करतात. हे असं सगळं बंद करा. मागे पण मी सांगितलंय की तुम्ही गुंतवणूकदार सल्लागाराला जाऊन भेटा, त्यांना त्यांचा मोबदला द्या, त्यांना विचारून गुंतवणूक करा. आणि पहिलं एक डोक्यातून काढून टाका. आमचे एक नातेवाईक जवळचे, अतिशय जवळचे, त्यांनी त्यांच्या मेहुण्याला काय सुचवलं? बघ रे, सत्यजितकडे जा आणि तो काय सांगतो ते बघ. 6 महिन्यात नाही तुझे पैसे वाढले दुप्पट, बंद कर त्याचं. मी कधी म्हटले कोणाला की मी 6 महिन्यात दुप्पट देतो? मी तसंच तर आता मी राहतो ठाण्यातल्या निम्म्या इमारती माझ्या असते, आणि मी स्वतःच्या विमानाने फिरलो असतो. हे काय कोण डोक्यात भरवतं माहित नाही. 6 महिन्यात लगेच एवढे पैसे. मी तर आणि पहिलं म्हणजे मी नाही जात, आता कोणाच्याच वाट्याला जात नाही. आता दिसतंय समोरचा चूक करतोय, मी शांत बसतो. कारण मला माझ्या गुरुनी सांगितलंय, कमी खरं बोल, नको जाऊ कोणाला सांगायला. कारण टक्के टोणपे खाल्ल्याशिवाय. असंच झालं, एक गृहस्थ माझ्यावर खूप चिडलेलं आहे. तुम्ही काय हे नाही सांगत आम्हाला, ते नाही सांगत. म्हटलं साहेब तुम्ही काय केलं? ऑप्शन फीचर्स केलं, हे केलं, आता स्विंग करतोय, त्याच्यानंतर मग सगळं म्हटलं. मग नंतर मला एक दिवस फोन येतो, मला ना माझ्या मुलासाठी पैसे गुंतवायचे आहेत,
म्युच्युअल फंड कुठला चांगला? अरे तू ऑप्शन्स फ्युचर्स कडून म्युच्युअल फंड कडे आला. रोज विमानाने फर्स्ट क्लासने जाणारा आता कुठली एसटी आहे बारामतीहून भिगवणला जायला हे विचारतात. स्वतः काहीतरी सखोल अभ्यास करा. मी म्हणून अनेकदा लिहित असतो, अन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट. इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ विसरलो पटकन, नॉर अ गॅम्बल. तुम्हाला खोटं वाटेल, आज सुद्धा माझ्याकडे असलेले 2 का 3 का 4 समभाग 52 आठवडे उच्चला गेलेले आहेत. मी अजिबात खोटं बोलत नाही, कारण मी खोटं बोलेंद्र यातला नाहीये. ही तळमळ आहे म्हणून लोकांना. आता परवा कोणीतरी विचारलं, तुम्हाला किती मिळतात युट्यूबने? पहिलं म्हटलं 1400 पण नाहीयेत जे काय फॉलोअर्स किंवा काय मिळणार. पण त्यातले समजा 10 जणांना सुद्धा जर योग्य त्याने घेतलं तर मला पुण्य मिळेल. कारण मला वाटतं मी एकदा माझ्या हृदयविकाराच्या झटक्यातून वाचलो, कारण माझ्या पाशी काहीतरी पुण्य जमा होतं माझ्या खात्यामध्ये. नाव सत्यजित आहे, खोटाजित नाहीये, सत्यच बोलणार. त्याच्यानंतर पुन्हा सांगतो, पटकन माझ्याकडे 10 लाख आहेत कुठे टाकू? एकदम नाही टाकायचे असतात, हळूहळू गुंतवा ना. आता मी पण हळूहळू चाललोय. त्याच्यानंतर मागे मी एक निवडलेला, तो काही काळ नाही चालला, मी विकले. पण आता मला कळलं Q1च्या आधी चांगला जाणार आहे. हळूहळू घ्यायला गेलो, म्हणे घेत गेलो. परवा का तेरवा त्याचा Q1 आला. अप्रतिम Q1चे हे आहेत. परत जास्त घेतोय मी. आता तुम्ही सांगा, हा माझा पहिल्या क्रमांकाचा जो त्याने 68.23% 56 ते 58 दिवसात दिले, वर्किंग ट्रेडिंग डेज मध्ये. काय वाईट आहे हो? तुमच्या लाडक्या म्युच्युअल फंडनी तुम्हाला 58.23%, 68.23% 12 वर्षात तरी दिलेत का पहा तुम्ही. स्वतः हा अभ्यास करा, हा गृहपाठ करा, मग कळेल की गेले अनेक वर्ष तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये टाकतात किंवा तुमच्या ज्या काही कुठल्या ह्याच्या टाकतात, मिळतायत का? कारण तिकडे सुद्धा तुम्ही अभ्यास न करताच टाकतात. म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा गुंतवायची तुम्हाला अगदी सेफ 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 पाहिजे. त्याच्यात पण अनेक पद्धती आहेत, कुठे काही अभ्यास नाही. एक सीप लावलं की एका ग्राहकाने मला सांगितलं, मी फक्त 31 मार्चला बघतोय नेहमी. एका महिलेला मी दाखवून दिलं, त्यांना 9 वर्षात 40 लाख गुंतवलेले सीपवर त्यांना 20 लाखांनी त्यांची गुंतवणूक वाढली आहे. खुश होत्या, खुश. त्यांना म्हटलं 20 लाख म्हणजे 50% तुम्हाला 9 वर्षात वाढले. एक दर वर्षात किती वाढले? 5.56%. आणि इथे मला 56 ते 58 दिवसात 68.23%. आणि तो समभाग कुठल्या क्षेत्रात आहे सगळं मला माहिती आहे. गेले 3-4 दिवस तर तो वर जाऊन बसलेला, म्हणजे ज्याला अप्पर सर्किट म्हणतात. तेव्हा अनेक गोष्टीचा उहापोह मी या माझ्या व्लॉग्स द्वारे करण्याचा प्रयत्न करतो. हे शिका,
फक्त दे 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 मला शेअर्सचं नाव दे रे, मला दे रे, हे असलं काही करण्यात काही अर्थ नाहीये. हे म्हणजे तेच झालं ना, मला दे प्रश्नपत्रिका दे, मग मी उद्या बघ असं लिहितो ना. आणि 1 महिन्यात, 10 दिवसात, 15 दिवसात अथवा YouTube वाहिनीवर शिकून काही होत नसतं. तेव्हा आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय समभाग गुंतवणूकदारांनो, तुम्हाला खरंच तुमच्या घामाचा पैसा असेल आणि तो योग्य प्रकारे वाढवायचा असेल तर योग्य प्रकारे समभागात गुंतवणूक करा. अतिशय अतिशय खूप तुम्हाला संधी उपलब्ध आहेत समभागात गुंतवणुकीची. पण योग्य समभागात गुंतवणूक, योग्य वेळी, योग्य त्या प्रमाणात. लॉस बुकिंग पण करायला शिकलं पाहिजे, प्रॉफिट बुकिंग पण करायला शिकलं पाहिजे, शफलिंग पण करायला शिकलं पाहिजे. हे सगळं करावं लागतं आणि हेच सगळं याच्यातून मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही फक्त दे दे शेअरचं शेअरचं नाव दे म्हटलं, मग तुम्ही हे बघून काही फायदा नाही. तुम्हाला जर हे योग्य वाटत असेल किंवा तुमच्यासारखे अजूनही कोणी खरोखर शिकणारे असतील त्यांना सांगा, माझ्या हे YouTube वाहिनीला लाईक करा, तुम्ही करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर कॉमेंट करा. आणि पुन्हा सांगतो की हे मी कुठल्याही समभागाचं नाव सांगत नाही, कुठलाही समभाग विकत घ्या विका सांगत नाही. पण हे आवर्जून सांगतो, योग्य ज्याच्याकडे योग्य अर्हता आहे त्या गुंतवणूक सल्लागाराकडे त्याचा मोबदला देऊन गुंतवणूक करणं केव्हाही चांगलं आहे. आपणाला पोहता येत नाही आणि मी गेटवे ऑफ इंडिया ते अजून कुठेतरी धरमतरची खाडी पोहायला जातो. कसं होणार, कसं होणार? जमिनीवर पाय ठेवा, आपणही भरपूर नफा कमवू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटू. जय हो.